हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहता DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आपण DS न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण तात्काळ सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन विषय नवीन मुद्दे आपल्याला थेट ऐकायला आणि पाहायला मिळतील. मित्रांनो, आता एक वेगळा विषय मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे आणि तो म्हणजे कलावंतांचा दुर्दैवी अंत का होतोय, याला जबाबदार कोण. आणि नुकताच रवींद्र महाजनी या महाराष्ट्रातल्या रुबाबदार कलावंताचं जे दुःखद निधन झाले त्याविषयी आपल्यासोबत चर्चा आपण करणार आहोत. मित्रांनो, 1975 ते 1990 या दरम्यानचा जो कालावधी आहे हा मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक महाराष्ट्राला एक रुबाबदार कलावंत मिळाला. देखना, सुंदर, आवाजातला त्याचा जो चढउतार होता तो असा रवींद्र महाजनी हा कलावंत वेगवेगळ्या चित्रपटांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांच्या समोर आला. रवींद्र महाजनी यांनी अत्यंत हलाखीच्या जीवनामध्ये, हलाखीच्या परिस्थितीमध्ये आपला दैनंदिन जीवन त्या ठिकाणी जगलेलं आहे. मित्रांनो, चित्रपटात काम मिळावं, नाटकात काम मिळावं, कारण या कलावंताला त्या नाट्य आणि चित्रपटसृष्टीची खूप आवड होती आणि यासाठी त्याने खूप प्रयत्न केले. सुरुवातीच्या तरुणपणाच्या कालावधीमध्ये महाविद्यालयामध्ये युवक महोत्सव असेल किंवा अशा महाविद्यालयाची गॅदरिंग असेल, या माध्यमातून त्यांनी आपलं या सृष्टीवर, या कलाक्षेत्रामध्ये त्यांनी पदार्पण केलं. आणि विशेषतः कुठल्या तरी चित्रपटामध्ये आपल्याला काम मिळायला पाहिजे, भूमिका मिळायला पाहिजे, या भूमिकेतनं रवींद्र महाजनी यांनी खूप प्रयत्न केले. विशेषतः आर्थिक परिस्थिती ही डबघाईला आली होती. कुटुंबाचाही खर्च भागवायचा होता, स्वतःचाही खर्च भागवायचा आणि परत ज्या आशा अपेक्षा आहेत स्वतःच्या फिल्म सिटीमध्ये जाण्याच्या त्याही पूर्ण करायच्या. असा प्रश्न रवींद्र महाजनी यांच्यासमोर असताना त्यांनी टॅक्सीचा व्यवसाय केला. टॅक्सी चालून त्यांनी उदरनिर्वाह केला. परंतु हे करत असताना वेगवेगळ्या निर्मात्यांची सुद्धा त्यांनी भेट घेतली आणि यातूनच त्यांना एक ब्रेक मिळाला. यातून ज्यावेळेस ते नाटकांमध्ये काम करत होते, अनेक भूमिका नाटकांमधून त्यांनी चांगल्या पद्धतीनं केल्या. त्यावेळेससुद्धा अनेक दिग्दर्शकांशी त्यांचा संपर्काला संबंध आला आणि योग असा की रवींद्र महाजनी यांना झुंज नावाचा चित्रपट मिळाला. त्याच वेळेस गोंधळात गोंधळ असेल किंवा त्यांना वेगवेगळे जे चित्रपट मिळाले त्यामधून त्यांनी आपली जी कला आहे ही त्यातून बाहेर आणली, रसिकांसमोर मांडली. त्यांचा सर्वात गाजलेला चित्रपट म्हणजे मुंबईचा फौजदार. मुंबईचा फौजदार हा रंजना या अभिनेत्रीसोबत त्यांनी केलेला हा चित्रपट महाराष्ट्रातल्या घराघरात पोचला, रसिकांच्या मनामनात पोचला आणि रवींद्र महाजनी हा आपल्यातला एक माणूस आहे, एक रांगडा कलावंत आमच्यातला आहे अशी भावना रसिकांची झाली आणि रवींद्र महाजनी हे सगळ्यांचे लोकप्रिय कलावंत झाले. मित्रांनो, हे सांगत असताना एक गोष्ट सातत्यानं लक्षात येते की रवींद्र महाजनी यांनी काम केलं, चित्रपटामध्ये काम केलं आणि विशेषतः हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत सुद्धा त्यांनी एका हिंदी चित्रपटामध्ये काम केलं आहे. हम साथ हिंदुस्तानी या चित्रपटामध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे त्यांना हिंदी चित्रपटातसुद्धा अनेक कामं मिळाली असती, परंतु त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीलाच आपली सृष्टी मानलं आणि याच ठिकाणी आपलं योगदान दिलं. त्यांना अनेक चित्रपट मिळत गेले, परंतु हे सगळं कळत असताना यावेळेस त्यांना अनेक चाहत्यांच्या गराड्यामध्ये राहावं लागलं, प्रेक्षकांच्या गराड्यामध्ये राहावं लागलं आणि त्यांची लोकप्रियता इतकी गगनाला भिडली होती की रवींद्र महाजनी कुठेही जाणार म्हटलं तर त्या ठिकाणी हजारोंचा जनसमुदाय त्यांच्यासाठी जमा व्हायचा आणि त्यांच्या सह्या घेण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडं गर्दी करायचा. इतकी लोकप्रियता रवींद्र महाजनी यांची होती. पण मित्रांनो, नुकतंच काल रवींद्र महाजनी यांच्या दुःखाची बातमी संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली आणि महाराष्ट्रातला रसिक हळहळला. त्याचं कारण होतं की एवढा रुबाबदार दिसणारा रांगडा कलावंत ज्यानं चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं त्याचा मृत्यू मात्र अत्यंत दुर्दैवी झाला, जो कुणालाही ऐकणं आणि पाहणं शक्य नाही अशा पद्धतीनं यांचा मृत्यू झाला. मित्रांनो, रवींद्र महाजनी हे गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यापासून बाजूला तळेगाव दाभाडे या ठिकाणी एका इमारतीमध्ये ते एकटेच राहत होते. याचं कारणही असं होतं की रवींद्र महाजनी ज्यावेळी चित्रपटांमध्ये काम करत होते त्यावेळी चित्रपटांमधून येणारा जो काही पैसा होता त्यावरती आपली उपजीविका भागल का नाही भागल हा प्रश्न होता. त्यासोबत आपल्याला एखादा साईड बिझनेस असावा ही त्यांच्या मनातली भावना होती आणि म्हणून त्यांनी एका बांधकाम क्षेत्रामध्ये उतरण्याचं ठरवलं आणि त्या ठिकाणी त्यांनी आपला खूप लाखोंचा पैसा गुंतवला, ज्यामध्ये त्यांची फसवणूक झाली आणि ते मोठ्या प्रमाणावर कर्जबाजारी झाले. यामध्ये कर्जबाजारी होत असताना त्यांनी अनेकांकडून पुन्हा पुन्हा कर्ज घेतलं. ते फेडण्याची ताकद त्यांच्यात राहिली नाही. परंतु मित्रांनो, त्यांचा एक मुलगा आहे जो गश्मीर
हा आताही मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपलं नाव करतोय, विविध मराठी मालिकांमधून सुद्धा तो आपल्या समोर येतोय। या मुलाला रवींद्र महाजनी यांनी आपल्या मित्राप्रमाणे आपल्या सोबत ठेवलं, त्याला आपले सुखदुःख सांगितले आणि विशेषतः गश्मीरनं आपल्या स्वतःच्या उत्पन्नातून आपल्या वडिलांवर असलेलं पूर्ण कर्ज हे त्या ठिकाणी नीट केलं, निपटवलं आणि ते पूर्ण देऊन टाकलं, त्यांना त्या कर्जातून मुक्त केलं। मित्रांनो, हे सगळं झाल्यानंतर रवींद्र महाजनी यांच्या मनावर एक मोठा आघात झाला होता, परंतु अशा स्थितीत सुद्धा त्यांनी एकटं राहणं पसंत केलं आणि एकटं राहणं पसंत करत असताना तळेगाव दाभाडे येथे एका इमारतीमध्ये 311 नंबरच्या रूममध्ये त्यांनी किरायानं राहणं त्या ठिकाणी सुरुवात केली। दुःख या गोष्टीचं वाटतं मित्रांनो, की ज्या परिसरामध्ये ते राहत होते त्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना सुद्धा आपल्या बाजूला इतका सुप्रसिद्ध असलेला हा मराठी चित्रपट अभिनेता राहतोय याची जाणीवसुद्धा त्यांना नव्हती। हे सांगण्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस रवींद्र महाजनी यांच्या घरामध्ये काम करणारी मोलकरीण ही त्यांच्याकडं अगोदर 2-3 दिवसापूर्वी म्हणजेच मंगळवारी ही त्यांच्याकडे स्वच्छतेसाठी गेली, त्यावेळेस रवींद्र महाजनी यांनी आपल्या घरातला जो काही कचरा असेल, केर कचरा असेल, तो पिशवीमध्ये भरून तिच्याकडे दिला आणि तिला सांगितलं तू जा। त्यावेळेस तिनं घरामध्ये साफसफाई करताना तिनं पाहिलं की रवींद्र महाजनी यांच्या पायाला जखम झाली होती आणि तिने एवढंसुद्धा सांगितलं की साहेब, आपल्या पायाला जखम झाली आहे, आपण दवाखान्यात का जात नाही? त्यावेळेस रवींद्र महाजनी हे अत्यंत शांत स्वभावाचे स्मित हास्य करून तिला बोलले की बाळा जातो हां, आज मी डॉक्टरांकडे जाणारच आहे। म्हणजे इतक्या शांततेनं बोलणारा हा चित्रपट अभिनेता 2 दिवस मात्र ही मोलकरीण सुट्टीवर गेली आणि परिणाम असा झाला, 2 दिवसानंतर ती ज्यावेळेस परत आली त्यावेळेस तिनं दरवाजा वाजवला, मात्र रवींद्र महाजनी यांचा दरवाजा उघडला नाही। ती परत गेली, सगळ्यांच्या घराची स्वच्छता केली आणि परत रवींद्र महाजनी यांच्या घराचा तिनं दरवाजा ठोठावला, मात्र तरीसुद्धा दरवाजा उघडला नाही आणि म्हणून ती मोलकरीण आपलं काम सोडून खाली इमारतीच्या तळमजल्यावर आली आणि त्यावेळेस मात्र त्या रवींद्र महाजनी यांच्या घराच्या आजूबाजूला राहणारे जे लोक आहेत त्या लोकांना एक दुर्गंधी आली आणि दुर्गंधी कुठून येते हे पाहण्याचा ज्यावेळेस त्यांनी प्रयत्न केला त्यावेळेस रवींद्र महाजनी यांच्या घरातून ती दुर्गंधी येत होती। हे लोक खाली आले, त्यांनी वॉचमॅनला असेल, सिक्युरिटी गार्डला असेल त्या ठिकाणी सांगितलं की आमच्या शेजारच्या घरामधून दुर्गंधी येते, आपण एकदा पहा। त्या ठिकाणी पोलिसांना पाचारण करण्यात आलं, पोलीस आले, पोलिसांनी तो दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडल्यानंतर मित्रांनो खूप दुःखद घटना आपल्या नजरेसमोर आली आणि ती म्हणजे रवींद्र महाजनी यांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला होता। ज्यावेळेस पोलिसांनी त्यांची बॉडी घेतली, आरोग्य तपासणीसाठी गेली, त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की रवींद्र महाजनी यांचा मृत्यू हा 2 ते 3 दिवसापूर्वी झालेला आहे। म्हणजेच याचा अर्थ असा की एवढा मोठा सुप्रसिद्ध असलेला कलावंत हा 3 दिवसापासून घरामध्ये मरून पडलेला होता, त्याची दुर्गंधी येत होती, मात्र त्याच्याकडे पाहायला कोणीही नव्हतं। अशी अत्यंत दयनीय अवस्था रवींद्र महाजनी यांची झाली। हे पाहून संपूर्ण महाराष्ट्र हळहळला, रसिक प्रेक्षक हळहळला। मित्रांनो, ज्या कलावंतांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं त्याची एक्झिट, त्याचा मृत्यू अशा पद्धतीनं दुर्दैवी व्हावा हे कुणालाही पटलं नाही। हे सांगण्याचं तात्पर्य मित्रांनो असं आहे की चित्रपटसृष्टीमध्ये आणि ह्या फिल्म सिटीमध्ये काम करत असताना जी कलावंत आहेत त्यांची शेवटला अशी अवस्था का होते हा प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतोय। कारण सांगण्याचं तात्पर्य असं आहे की रंजना ही मराठी चित्रपटसृष्टीतली अभिनेत्री, सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी आणि सुप्रसिद्ध असलेली रंजना, ज्यावेळेस रंजनांचा अपघात झाला, दोन्ही पायावर त्यांच्या शस्त्रक्रिया करावी लागली, त्यावेळेस रंजना आपल्या घरामध्ये पडून होत्या, त्यांच्याकडे कोणीही डुंकूनही पाहिलं नाही आणि त्यांचे हाल अपेष्टा काय आहेत याकडेही लक्ष दिलं नाही। कालांतरानं रंजनांचा मृत्यू त्या ठिकाणी हार्ट अटॅकनं झाला आणि त्या मृत्युमुखी पडल्या, त्यांचाही अंत दुर्दैवी झाला। त्यानंतर ललिता पवार, ज्या ललिता पवार या हिरोईन म्हणून मराठी क्षेत्रामध्ये काम करत होत्या, कालांतरानं याच चित्रपटसृष्टीमध्ये एका अभिनयामध्ये त्यांच्या डोळ्याला मार लागला आणि यामध्ये त्यांचा एक डोळा निकामी झाला, तिरळा झाला आणि नंतर मात्र त्यांना नायिकाऐवजी खलनायिकाची भूमिका करावी लागली। ललिता पवारनं केलेल्या खलनायिकाच्या भूमिका आजपर्यंत लोक बघतात आणि ज्या वेळेस त्यांनी पाहिलं त्यावेळेस तिच्याविषयी तीव्र आपल्या भावनासुद्धा लोकांनी व्यक्त केल्या, रसिकांनी व्यक्त केल्या। म्हणजेच त्या भूमिकेला दाद आणि त्या भूमिकेला न्याय देण्याचं काम हे ललिता पवार यांनी केलं, परंतु त्यांचाही मृत्यू अत्यंत दुर्दैवी झाला। ही आपल्या सगळ्यांच्या समोरच्या घटना आहेत। यासोबत स्मिता पाटील यांचंही त्याच पद्धतीनं दुःखद निधन झालेलं आपण पाहिलं। मित्रांनो, इतक्या दिवसानंतर आज रवींद्र महाजनी यांचासुद्धा जो अंत झाला आहे हा अत्यंत दुर्दैवी झालेला आहे। ही कुणाच्याही मनाला न पटलेली गोष्ट आहे, कारण एवढी सगळं चित्रपटसृष्टीमध्ये राहणारा हा नेता, माणसांच्या गारड्यामध्ये आणि प्रेक्षकांच्या गारड्यात राहणारा नेता हा एकाकी का राहत होता, याचं कुटुंब याच्यासोबत का नव्हतं आणि एकाकी राहत असताना घरामध्ये 3 दिवसापासून मृत्यूशय्येवर मृत्यू होऊन ते पडलेले असताना
त्यांना डुंकूनही कुणी पाहिलं नाही, ही गोष्ट मात्र कुणालाही पटलेली नाही. मित्रांनो, माझा मुद्दा असा आहे की आपण ज्या ज्या वेळेस पाहतोय की अनेक चित्रपट कलावंत असतील, नाट्य कलावंत असतील, त्यानंतर लावणी सामग्री, आत्ता आपण एक कोपरगावकर यांचंसुद्धा आपण पाहिलं की त्या भीक मागत होत्या. वास्तविक पाहता या लावणी क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांनी वेगवेगळ्या लावण्यांवर आपली आदा सादर केली, रसिकांच्या मनाचा ठेका त्यांनी त्या ठिकाणी घेतला आणि त्यांना चाहता वर्ग लाखोंच्या हजारोंच्या संख्येने होता. परंतु त्यांनासुद्धा शेवट भीक मागावी लागली आणि आजही त्या भीक मागत होत्या. त्यांना त्या ठिकाणून काढून एका आश्रमामध्ये आता पाठवण्याचं काम या ठिकाणच्या समाजसेवकांनी केलेलं आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये या राज्यात असतील प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक ग्रामीण भागातला कलावंत हा आपापल्या पद्धतीनं रसिकांना हसवण्याचा प्रयत्न करतोय, त्यांची करमणूक करण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक माणसाच्या मनातलं दुःख कमी करण्यासाठी कलावंत झगडतोय, कलावंत आपली कला सादर करतोय. ज्या ठिकाणी त्याला स्टेज मिळेल, व्यासपीठ मिळेल, त्या ठिकाणी येऊन तुमचं आमचं मनोरंजन करणं आणि तुमच्या आमच्या मनातलं दुःख कमी करून आनंद त्या ठिकाणी देण्याचं काम कलावंत प्रामाणिकपणे करतोय. उमेदीच्या काळामध्ये कलावंतांना काम मिळतं. उमेदीच्या क्षेत्रामध्ये, उमेदीच्या कालावधीमध्ये त्याला प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर मिळतो, लोकप्रियता मोठ्या प्रमाणावर मिळते, पैसासुद्धा कदाचित काही कलावंतांना मिळतो, काही कलावंतांना मिळत नाही. मात्र ज्यावेळेस त्याचं वय होतं, तो वयोवृद्ध होतो आणि अनेक वेळा त्याला काम मिळत नाही, त्यावेळेस मात्र याच कलावंतांची, मग ती स्त्री कलावंत असेल, पुरुष कलावंत असेल, यांची हाल, यांची परिस्थिती काय होते हे तुम्ही आम्ही आता बघितलं आहे आणि यापूर्वीसुद्धा आपण पाहिलेलं आहे. मित्रांनो, का होते असं? कारण याचं कारण असं आहे की ज्यावेळेस त्यांचा उमेदीचा काळ असतो त्यावेळेस पैसा भरपूर येतो आणि पैसा भरपूर आल्यानंतर त्यावेळेस ते जे जीवन जगतात त्या जीवनामध्ये भविष्याची चिंता ते करत नाहीत. 2 रुपये भविष्यासाठी कदाचित ते ठेवत नसावेत किंवा भविष्यात आपल्याला कसं जगावं लागेल याचा विचार ते करत नसावेत आणि म्हणून उतरत्या वयामध्ये किंवा भविष्यकाळामध्ये त्यांना अशा पद्धतीनं हाल अपेष्टेला सामोरं जावं लागतं, हे आपल्याला दिसतंय. अनेक कलावंतांचा अभ्यास आपण या ठिकाणी घेतला, अनेक कलावंतांची माहिती आपण घेतली. एक लक्षात आलं की ज्यावेळेस हा कलावंत कुठंतरी आपल्याला काम मिळेल या उमेदीनं तरुणपणामध्ये, मग अभिनेत्री असेल किंवा अभिनेता असेल, ज्यावेळेस तो काम करतो त्यावेळेस तो त्या कामामध्ये, त्या क्षेत्रामध्ये इतकं काही स्वतःला झोकून देतो की तो रात्र जागत नाही. अनेक डायलॉग त्याला पाठ करावे लागतात, वाचावे लागतात. रंगभूषा, वेशभूषा हे सगळं करत असताना रात्र प्रॅक्टिस करावी लागते आणि रात्रभर प्रॅक्टिस केल्यानंतर पुन्हा सकाळी उठून त्याला वेगवेगळ्या ठिकाणी ते शो करायचे असतात. मग तो नाटकात असेल तर शो करेल, चित्रपटात असेल तर त्याला शूटिंगच्या त्या प्रोग्राममध्ये जावं लागतं आणि त्या ठिकाणी शूटिंगलासुद्धा सामोरं जावं लागतं. हे सगळं करत असताना तर रात्रभर होणारं जागरण, यातून अनेक कलावंतांना व्यसनसुद्धा जडलेलं आहे. मग व्यसन लागणं, रात्रीचं जागरण होणं, झोप न येणं, वेळी अवेळी त्यांनी जेवण करणं, याचा परिणाम त्याच्या पूर्ण शरीरावर होतो, मनावर होतो आणि यातूनच अनेक कलावंत हे आपल्याला तणावग्रस्त झालेले पाहायला मिळतात, तणावामध्ये असलेले सुद्धा आपल्याला दिसतात. अनेकांना अनेक प्रेशर आहेत आणि यातूनच कित्येक कलावंतांना हार्ट अटॅकनं त्यांचा मृत्यू झाला आहे, हे सुद्धा आपल्या निदर्शनास येतं आहे. अनेक कलावंतांच्या बाबतीत आरोग्याचा आपण ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस असं लक्षात येतं आहे की कित्येक कलावंतांच्या किडनी गेलेल्या आहेत, लिव्हर गेलेलं आहे, त्यानंतर त्यांचे वाल गेलेले आहेत. एवढंच काय, शरीरामध्ये अशा काही त्यांच्या घटना घडलेल्या आहेत, असे काही बदल झालेले आहेत की त्यावरती आता उपचार करणंसुद्धा अशक्य होतं आहे. अशा अनेक कलावंत आहेत, त्यांची मी या ठिकाणी नाव घेऊ इच्छित नाही. परंतु हे सगळं यातना सहन करत हे तुम्हा आम्हाला हसवतायत, तुम्हा आमची करमणूक करतायत, परंतु यांचा अंत जो होतोय तो अत्यंत दयनीय होतोय आणि याकडे सगळ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. मित्रांनो, दुःख तर या गोष्टीचं वाटलं की रवींद्र महाजनी एकाकी राहत असताना 3 दिवसापासून ते मृत्यू होऊन त्या घरामध्ये पडलेत, त्यांची दुर्गंधी सुटली. मात्र त्यांच्या सोबत काम करणारे असतील किंवा आजही मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये काम करणारे कलावंत असतील, यांनी मात्र मित्र म्हणून, सहकारी म्हणून किंवा नातलग म्हणून त्यांच्याकडे का लक्ष दिलं नाही, का त्यांची जाणीव कधी ठेवली नाही, कधी एकमेकांना आपण फोन करतो का नाही हे सुद्धा कधी कुणी पाहिलं नाही. आणि म्हणून रवींद्र महाजनी आज काय करतात हे त्यांच्या सहकाऱ्यांनी, त्यांच्या कलावंतांनी सुद्धा पाहण्याची गरज होती. मित्रांनो, काही कलावंत एकमेकांची कौतुक करताना आपण पाहतोय त्याच्यामध्ये गुण नसले तरी तो किती गुणवंत आहे हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करताय. अनेक कलावंतांना तर रूपही नाही, परंतु त्यांच्याही रूपाचं कौतुक करताना काही कलावंत आपल्याला दिसत आहेत. असायलाच पाहिजे, एकमेकांना प्रोत्साहन दिलंच पाहिजे. परंतु अशा पद्धतीनं जे कलावंत मोठ्या स्ट्रगलमधून येत आहेत, मोठ्या प्रयत्नांती येत आहेत, स्पर्धेतनं येत आहेत आणि ही आपली कला सादर करून ज्यावेळेस रसिक आणि प्रेक्षक आपल्या मागं जमवत आहेत, अशा कलावंतांचे असे हाल होत असताना इतर कलावंत त्याकडे बघतसुद्धा नाहीत आणि त्याच्याकडे लक्षसुद्धा देत नाहीत. ही अत्यंत खंतेची बाब आपल्याला या ठिकाणी वाटते.
मित्रांनो, ही माहिती घेत असताना DS न्यूजच्या प्रतिनिधींनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जी कोणती कलावंत आहेत त्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. अत्यंत खळबळजनक माहिती आपल्यासमोर आलेली आहे. मित्रांनो, अनेक कलावंतांनी आपल्या उमेदीच्या काळामध्ये तरुणपणामध्ये अनेक मेहनती अनेक कष्ट सहन केलेले आहेत, अनेक यातना सहन केलेल्या आहेत. कदाचित अनेकांचे कुटुंब तुटलेले आहेत, अनेक जणांनी कुटुंब सोडून आपला वेगळा प्रवास त्या ठिकाणी घेतलेला आहे, परंतु कलाक्षेत्रामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे. मग त्यामध्ये ढोलकीपट्टी असतील, त्यानंतर हार्मोनियम वादक असतील, गायक असतील, डान्स करणारे कलावंत असतील किंवा नाट्य कलावंत असतील, यांनी लोककला जोपासणारे कलावंतसुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत. या कलावंतांनी पूर्ण हयात या कलाक्षेत्रासाठी आपलं जीवन त्या ठिकाणी त्यागलं, जीवन आपलं दिलेलं आहे. आणि मात्र आज त्यांचे हाल जर पाहिले तर हे खाण्यासाठी यातले अनेक कलावंत मौताज झालेले आहेत, अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. अनेकांच्या घरामध्ये राशनसुद्धा मिळत नाही आणि राशन आणण्यासाठी त्यांच्याकडे पैसासुद्धा उपलब्ध नाही, असेही कलावंत आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालेत. मित्रांनो, हे सगळं पाहत असताना कलावंत त्याचं जीवन आजारीपणामध्ये जगतोय, परंतु त्याचं कुटुंब मात्र त्याचा खर्च करण्यासाठी, त्याची जबाबदारी पेलण्यासाठी सुद्धा या ठिकाणी ताकद ठेवून नाही, अशी परिस्थिती अनेक कलावंतांच्या बाबतीत आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. आणि म्हणून एक विचार येतोय की महाराष्ट्र शासनानं कलावंतांच्या भवितव्यासाठी आणि कलावंतांना आर्थिक हातभार लावण्यासाठी, त्यांच्या प्रगती आणि उन्नतीसाठी शासकीय महामंडळ स्थापन केलेले आहे, शासकीय समित्या स्थापन केलेल्या आहेत. मग हे प्रतिनिधी, हे पदाधिकारी नेमकं करतात काय की ज्या ज्या कलाक्षेत्रामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी कलावंत काम करतोय, लोककला जोपासतोय, चित्रपटसृष्टी जोपासतोय, नाट्यक्षेत्र जोपासतोय, हे करत असताना महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनावरचा ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र त्याचंच कुटुंब जर वेगळं होत असेल, त्याच्याच कुटुंबाला जर यातनातून जावं लागत असेल आणि याच कलावंतावर उपासमारीची वेळ येत असेल आणि त्याचा मृत्यूसुद्धा काही कलावंतांचे असे दुर्दैवी होत असतील, तर महाराष्ट्र शासनानं नियुक्त केलेले हे प्रतिनिधी नेमकं करतायत काय, हा सुद्धा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होतोय. आणि म्हणून मित्रांनो, DS न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा मी विनंती करेन की आपल्या परिसरामध्ये, आपल्या आजूबाजूला जी कोणती कलावंत मंडळी असतील, ती छोटी असतील, मोठी असतील, लहान आणि मोठा कलावंत हा कधीच नसतो. तो कला सादर करतो, तो कलावंत मोठा असतो, कारण तो तुमची आमची करमणूक करत असतो, तुमचं आमचं मन हलकं करत असतो आणि तुमच्या आमच्या डोक्यावर असलेला तणावाचा दबाव हा सुद्धा कमी करतो. तो आपल्यासाठी खूप मोठा असतो. असे प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणारे जे कोणते कलावंत असतील, या कलावंतांना मान सन्मान द्या, त्यांच्या संपर्कात राहा. आज ते काय करतायत याकडे लक्ष द्या. ज्यांनी तुम्हा आम्हाला घडवलं, तुम्हा आम्हाला हसवलं, तुम्हा आम्हाला प्रबोधनाचे डोस दिलेले आहेत, असे कलावंत आज आपल्या परिसरातले, आपल्या आजूबाजूला असलेले कोठे आहेत, ते काय करतायत याकडे थोडं आपणही लक्ष द्या. आणि कलावंतांना तुम्ही त्या ठिकाणी सांभाळलं तर हेच कलावंत या महाराष्ट्राची आणि देशाची संस्कार आणि संस्कृती जपतील आणि तुमच्या आमच्या भावी पिढीला निश्चितपणे चांगले दिवस आणण्यासाठी प्रयत्न करतील, असं या ठिकाणी मला वाटतं. हे माझं मत मी या ठिकाणी व्यक्त केलं. मित्रांनो, हा विषय आणि ही घटना मला अत्यंत महत्त्वाची वाटली, म्हणून मी आपल्यासोबत शेअर केली. आपल्याला कसं वाटलं आपण लाईक आणि कॉमेंट्स करून आपली प्रतिक्रिया द्या. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.